अरे नाही आई, माझ्या माहेरचे लोक कुठले? ते तर फार गरीब, अशिक्षित आणि गावंढळ आहेत. ते कसे बरं तुमच्या आणि तुमच्या नातेवाईकांच्या आदरातिथ्याची व्यवस्था करू शकतील? सपनाजी रागात बोलून गेल्या. मग आता तू काय म्हणतेस? इतके दूर आपले नातेवाईक असताना आम्हाला राहण्यासाठी वेगळी सोय बघावी लागेल का? स्नेहा म्हणाली. नाही आई, त्याची काही गरज नाही. मला माहीत आहे की आपल्या घराच्या काही अंतरावरच एक हॉटेल आहे आणि तुमच्याकडे पैशांची काही कमी नाही. माझ्या आईवडिलांसारखी परिस्थिती तुमची नाही. आणि एकच तर मुलगी आहे ना, मग काळजी कसली? फक्त 20-25 लोकच येणार आहेत. हॉटेलही फार महाग नाही, फक्त 1000 रुपये प्लेट आहे. स्नेहाची ही गोष्ट ऐकून तिचा नवरा संतापला. स्नेहा, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? एवढा खर्च करणार आहोत आम्ही? स्नेहा म्हणाली. का नाही करू शकत? तुम्ही मोठ्या घराण्यातले, शिकलेले, श्रीमंत आहात. मग अडचण काय आहे? मी तर माझ्या माहेरहून फक्त 1-2 लोकांनाच बोलावणार आहे. तुमच्या बाजूने पाहिलं तर तुम्हाला फक्त 1000 रुपये खर्च येईल. बाकी तुमच्या नातेवाईकांची व्यवस्था तुम्हालाच करावी लागेल ना. स्नेहाने स्पष्ट नकार दिल्यामुळे सपनाजी चिंतेत पडल्या. गेल्या 4 दिवसांपासून त्या स्नेहाच्या मागे पुढे फिरत होत्या आणि सारखीच सांगत होत्या. सुनबाई, तुझ्या आई वडिलांना सांग की 1 दिवसाची सोय करून द्यावी. तुझ्या नणंदेच्या मुलाचे लग्न आहे. तू मोठी सून आहेस, तुझ्यावर थोडी जबाबदारी येतेच ना. आज सपनाजींच्या या गोड बोलण्यामुळे स्नेहाला फार आश्चर्य वाटत होतं. 4 दिवसांपूर्वी हाच तो चेहरा होता का? स्नेहाचं लग्न होऊन वर्ष झालं होतं, पण या एका वर्षात असा एकही दिवस गेला नव्हता जेव्हा सपनाजींनी स्नेहाच्या आईवडिलांबद्दल, तिच्या माहेरच्या लोकांबद्दल अपशब्द काढले नव्हते. लग्नाच्या वेळी जेव्हा स्नेहा सासरी आली होती, तेव्हा सगळं लग्नाचं सामान पाहून सपनाजींनी घड डोक्यावर घेतलं होतं. हे राम, लुटलो आम्ही, बुडालो, ठगून नेलं ह्या लोकांनी आमच्या मुलाला. अरे, हे लोक इतके मूर्ख, गावंढळ, दरिद्री आणि कंजूस असतील असं मला माहीतच नव्हतं. सपनाजींचं हे रडणं ऐकून राज बाहेरून धावतच आला आणि स्नेहा ही खोलीबाहेर आली. तिला पाहताच आई म्हणाल्या, काय गसून बाई, असे आहेत का तुझे आईवडील? इतके कंजूस? एकच तर मुलगी होती त्यांची. 2-3 असत्या तरी समजलं असतं. आता काय तोंड दाखवू शेजारच्या लोकांना? काय दाखवू त्यांना? त्यांच्या सुना भरभरून सामान घेऊन आल्या होत्या आणि तू बघ, ना धड सामान आहे ना कपडे. आमचं सोड, पण त्यांनी आपल्या जावयालाही धड कपडे दिले नाहीत. अरे, असले कपडे घालतो का माझा मुलगा? हे 400-500 रुपयांचं शर्ट पॅन्ट, याच्या शिलाईला याहून जास्त खर्च येतो. स्नेहा म्हणाली. नाही आई, हे काही स्वस्त कपडे नाहीत. हे 1200 रुपयांचे आहेत. 1200? माझ्या मुलाच्या एका जीन्सच्या किमती एवढे? अरे, त्याला धड कपडे तरी दिले असते. त्यातलं सोड, तुझ्या साड्याही कुठल्या चांगल्या आहेत? कुणाला दाखवणार हे? राज म्हणाला. जाऊ दे ना आई, आता काय करणार? कसं जाऊ द्यायचं बाळा? बघ तुझ्या सासरचे किती गरीब निघाले. मला माहीतच नव्हतं. निदान मुलगी जावयाची इज्जत तरी राखली असती, नीटचं सामान दिलं असतं. सासूचे बोलणं ऐकून स्नेहा निरंतर रडत राहिली. कोणती मुलगी हे सगळं सहन करेल? स्नेहा म्हणाली. आई, प्रत्येक आईवडील आपल्या मुलीच्या लग्नात आपल्या कुवतीपेक्षा जास्तच देण्याचा प्रयत्न करतात. हे सगळं सामान माझ्या बाबांनी खरेदी केलं आहे. अरे, हीच आहे का तुझ्या बाबांची कुवत सूनबाई? हीच कुवत आहे त्यांची? 2 पैशांचे कपडे? मला आधीच माहीत असतं तर मी त्या घरात लग्नच केलं नसतं. स्नेहाला दररोज अशी ना जाणो किती बोलणी ऐकावी लागायची. एके दिवशी नेहाच्या लग्नाची चर्चा सुरू होती. बोलता बोलता सपनाजींनी स्नेहाला उद्देशून म्हटलं. सुनबाई, तुझ्या आईबाबांना इतकंही कळत नाही की लग्न कसं करायचं. माझीही मुलगी आहे नेहा, तिचं लग्न कसं करायचं ते दाखवीन मी. बोलाव तुझ्या आईवडिलांना, दाखवीन मी त्यांना कसं केलं जातं मुलीचं लग्न. सपनाजी जितक्या वेळा नेहाच्या लग्नाबद्दल बोलायच्या त्याच्या दुप्पट वेळा स्नेहाच्या घरच्यांना शिव्या द्यायच्या. असं करता करता 1 वर्ष झालं. बिचारी स्नेहा आता या गोष्टींची सवय करून घेत होती, पण तिने कधीही आईवडिलांकडे या गोष्टींची तक्रार केली नाही. तिला माहीत होतं की जगात कोणतेही आईवडील आपल्या मुलीच्या लग्नात आपल्या ऐपतीपेक्षा जास्तच करतात. पण हेही खरं होतं की मुलीचे आईवडील कितीही देऊ शकले तरी सासरच्यांना कधीही समाधान वाटत नाही. स्नेहा आपल्या आईवडिलांना या गोष्टी सांगून त्यांना दुःखी करू इच्छित नव्हती. असं करत करत 1 वर्ष उलटलं आणि या दरम्यान तिच्या नणंद नेहाचंही लग्न ठरलं. मुलाकडच्यांनी नेहाला पाहण्याची इच्छा व्यक्त केली, पण ते घरात न येता बाहेर कुठेतरी पाहू इच्छित होते. सपनाजींच्या घरी आणि मुलीकडच्या घरीमध्येच स्नेहाचं माहेर पडलं होतं. तेव्हा सपनाजींच्या मनात विचार आला, फक्त 20-25 लोकच असतील तर स्नेहाच्या माहेरी स्नेहाला पाहण्याची व्यवस्था का करू नये? म्हणूनच त्या गेल्या 4 दिवसांपासून स्नेहाला सारखं सांगत होत्या. सुनबाई, सांग ना तुझ्या आईवडिलांना, छोटासा कार्यक्रम असेल, फक्त 20-25 लोक असतील.
तुमच्या गच्चीवर खूप जागा आहे, तिथेच सगळं व्यवस्थित होईल. आणि जेव्हा आपले नातेवाईक तिथेच असतील तर मग हॉटेल घेण्याची गरजच काय? राजही आपल्या आईच्या बाजूने बोलला. हो नेहा, आई बरोबरच म्हणते. उगाच हॉटेलचा खर्च कशाला? त्यापेक्षा तुझ्याच घरी नेहाला पाहून घेऊया. पण स्नेहाला तिची सासू आणि नवरा चांगलेच माहीत होते. ती त्यांच्या मनातलं ओळखत होती. सपनाजींना माहीत होतं की जर स्नेहाच्या आईवडिलांना एवढीच कल्पना दिली की आम्ही तिथे नेहाला पाहणार आहोत, तर ते लगेच तयार होतील आणि न सांगताच संपूर्ण तयारीही करून ठेवतील. त्यांना काही करण्याची गरजच लागणार नव्हती. स्वतःच्या खर्चातून वाचण्यासाठी सपनाजी वारंवार स्नेहाला तिच्या आईवडिलांशी बोलायला सांगत होत्या. पण स्नेहा ही काही कमी नव्हती. जशी जिद्द सासूने धरली होती तशीच जिद्द सुनेनेही धरली. ती तिच्या आईवडिलांपर्यंत ही गोष्ट पोहोचू देणार नव्हती. स्वतः तर पैशांची बचत करतात आणि माझ्या आईवडिलांना गरीब, अनपढ, कंजूस म्हणतात. स्नेहाच्या मनात आता खदगद होती. शेवटी हा संधीचा क्षण होता. आई, तुम्ही काय बोलताय? तुमच्या एकुलत्या एक मुलीचा मुहूर्त महोत्सव माझ्या आईच्या घरी करणार आहात? त्या गरीब अनपढ लोकांच्या घरी? त्यांची किती ऐपत आहे की ते तुमच्या नातेवाईकांचा पाहुणचार करू शकतील? आई, मी म्हणते तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार एक चांगलं हॉटेल बुक करा आणि तिथेच समारंभ करा. स्नेहा, कसल्या गोष्टी करत आहेस? तुझं घर अगदी जवळच आहे, तरीही आम्ही हॉटेल बुक करावं? का नाही करू शकत? राज म्हणाला. म्हणायला तर मोठ्या गोष्टी करता, मग आता कंजूशी कशाला? शेवटी घरात एकच तर मुलगी आहे. स्नेहा मनोमन हसली. तिला समजलं होतं की सासूला खरं तर हॉटेल बुक करायचंच नव्हतं. त्यांना फक्त एवढंच हवं होतं की माझ्या आईवडिलांना कळालं आणि ते स्वतःहून सगळी तयारी करून देतील. पण स्नेहाने हे होऊ दिलं नाही. आई, तुम्ही म्हणताय की तुम्ही खर्च कराल, नाही का? मग एखाद्याचं आयुष्यभर उपकार होतील. उगाच असं करण्यापेक्षा तेच पैसे तुम्ही मला द्या, मी जवळचं हॉटेल बुक करते. सपनाजी आणि राज वारंवार स्नेहाला तिच्या आईवडिलांना सांगायला लावण्याचा प्रयत्न करत राहिले, पण स्नेहा एक इंचही मागे सरकली नाही. शेवटी सपनाजींनी हार मानली आणि राजला हॉटेल बुक करण्यास सांगितलं. थोडक्या लोकांना बोलवण्यात आलं. खर्च जो होणार होता तो झालाच. कार्यक्रम संपल्यावर राजने बिल पाहिलं. सुमारे 70 ते 75,000 रुपये खर्च झाला होता. त्याने बिल आईसमोर धरलं आणि म्हणाला, आई, म्हणायला छोटा कार्यक्रम होता, पण खर्च बघा. बिल पाहताच सपनाजींनी स्नेहाकडे रोखून पाहिलं आणि म्हणाल्या, बाळा, हे सगळं तुझ्या बायकोमुळे झालं आहे. जर तिने माझं ऐकलं असतं तर हा खर्च झालाच नसता. स्नेहा काही बोलली नाही. ती शांतपणे उठली. मंदस्मित करत स्वयंपाकघराकडे गेली. मात्र मनात विचार करत होती, आई, हे तर फक्त छोटासा कार्यक्रम होता. अजून पूर्ण लग्न बाकी आहे. आतापर्यंत फक्त तुम्ही घेतलं आहे, पण आता तुम्हाला द्यायचं आहे. आता तुमची ऐपत कळेल. या कथेचा अर्थ, स्नेहाने तिला दिलेला अपमानाचा सूड घेतला नाही, पण तिने परिस्थिती अशी तयार केली की सासूला तिच्या बोलण्याचा आणि कंजूसीचा अर्थ कळला. जीवन हे नेहमीच समतोल असतं. जर तुम्ही एखाद्यावर अन्याय करत असाल तर कधीतरी तुम्हालाही त्याच गोष्टीचा सामना करावा लागतो. तर आशा आहे की तुम्हाला आमची ही छोटीशी कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.